दोन दोन महिने जरा अधिकाऱ्यांशी चर्चा होऊ देत. जरा अधिकाऱ्यांशी घटना अत्यंत गंभीर आहे आणि 40 वर्षापासून ही इंडस्ट्री सुरू आहे. पेसोच्या संदर्भात जे काही गाईडलाईन्स आहेत ते फॉलो केले की नाही, जर नाही अशा घटना तेव्हाच घडतात. त्या गाईडलाईन्स फॉलो केल्या नाही तर कुठेतरी मिस्टेक झालेला आहे, चूक झाली आणि त्यामधून निरपराध लोकांना, बिचारा गरीब लोकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यांना जी मदत आहे ती मदत सरकार किती देईल तरी जीव थोडी परत येणार आहे. पण ह्या घटनांची पुनरावृत्ती दुसऱ्यांदा झाली. यापूर्वीसुद्धा याच परिसरामध्ये जे एक्सप्लोजिव्ह तयार होतं, जे आपल्या सोलर इंडस्ट्री आहे तिथे जो स्फोट झाला त्या संदर्भात अद्यापही तो अहवाल गव्हर्नमेंटने दाखवला नाही किंवा उघड केला नाही. सेफ्टीच्या दृष्टीनं जे केअर करायला पाहिजे, सेफ्टी केअर काय चुका झाल्या आणि त्या कोणामुळे झाल्या याची सगळी मागणी आम्ही करतो. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर.